brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या बातमीनं. अल्पवयीन आरोपीची आई पोलिसांसमोर हजर होण्याची शक्यता आहे. 2 दिवसांमध्ये शिवानी अग्रवाल चौकशीसाठी हजर होण्याची शक्यता आहे. स्वतःचा ब्लड सॅम्पल शिवानी यांनी मुलाच्या नावे दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतले जाणार आहेत. ससूनमध्ये दिलेल्या महिलेच्या रक्ताच्या तपासणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचे सॅम्पल घेण्यात येणार आहेत. अल्पवयीन आरोपीच्या आईनेच ब्लड सॅम्पल दिल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीच्या आईच्या शोधात पुणे पोलीस. अल्पवयीन आरोपीच्या आईनेच ब्लड सॅम्पल दिल्याचा पोलिसांना संशय. शिवानी अग्रवाल राहत्या घरी नाहीत. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा शिवानी अग्रवाल यांच्या शोधात. सूत्रांची माहिती, अल्पवयीन आरोपीऐवजी ससूनमध्ये आईचेच ब्लड सॅम्पल घेतले होते. चौकशी समितीच्या डॉक्टर सापळेंचा अहवाल. श्रीहरी हळनोर यांनी आरोपीच्या आईसह 2 वृद्धांचे ब्लड सॅम्पल घेतले होते. डॉक्टर सापळेंचा अहवाल. आईचे ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये रिपोर्टसाठी पाठवले. आरोपीच्या आईवर देखील कारवाईची शक्यता. अजय तावरेने ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकला होता. हळनोर यांची माहिती. ब्लड रिपोर्ट बदलल्यानंतर 2 दिवस झोप लागली नाही, असं श्रीहरी हळनोर यांचं म्हणणं. डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल यांचं बोलणं झालं. श्रीहरी हळनोर यांची माहिती. ब्लड सॅम्पल बदलले, पण माझ्या मनाला पटत नव्हतं. हळनोर यांची माहिती. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचं मला वाटत होतं. हळनोर यांची माहिती. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. पुणे अपघात प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांसह एका शिपायाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर हळनोर यांच्यासह शिपाई घटकांबळेला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हळनोर आणि घटकांबळेकडून पोलिसांनी 3 लाख रुपये जप्त केले आहेत. प्रामुख्याने व्हॉट्सॲप चॅट्स, CCTV कॅमेराज, रजिस्टर्स, हस्ताक्षर हे त्यांना घ्यायचे आहे असे त्यांनी सांगितले. ते रुजवातीचं कारण यापूर्वीच्या कोठडीत पण दिलेलं, कोठडीचा कालावधी मागताना पण दिलेला आहे. 27 ते 30 या दिवसाची कोठडी मागितली. ती कारणं आणि आजची कारणं ही बरीचशी मिळती जुळती आहे असा बचाव पक्षाने आज युक्तिवाद केला. त्यावर विसंबून राहून 5 जून पर्यंत पुढील कोठडीची तारीख दिलेली आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार. सीएमओ कार्यालयानं अजय तावरेची बदली थांबवल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 10 वर्षांपासून अजय तावरेला राज्याश्रय मिळाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर आठवडाभर वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते असा सवाल दरेकरांनी केला आहे. सीएमओ ऑफिस शिंदे साहेबांच्या ऑफिसने कोण OSD आहे माहीत नाही, पण त्यांनी त्याच्या नावाला राऊंड मारून सीएमनी त्यांची बदली थांबवली आणि इतर 15 अधिकाऱ्यांची बदली केली. त्या कालावधीमध्ये मोठा सराईत शूटर त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो त्या राजकीय लोकांच्या जवळचा होता. त्याला VIP सेवा पुरवण्यासाठी तावरेची आवश्यकता होती. गेली 10 वर्ष तावरे तिथे आहे, त्याची बदली होत नाही. याचाच अर्थ त्याला राजाश्रय आहे हे सिद्ध आहे. गेल्या आठवडाभर विजय वडेट्टीवार कुठल्या बिळात लपले होते त्याचा पहिला शोध घ्या. एवढे विषय महाराष्ट्रात धकधकत आहेत आणि विरोधी पक्षनेत्याचं अस्तित्वच दिसत नाही. शून्य अस्तित्व त्या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळे आता मी आहे हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे आणखी
या ठिकाणी या विषयात कसं वातावरण गडोळ होईल हा प्रयत्न आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. डॉक्टर तावरेला अधीक्षक करण्याची शिफारस सुनील टिंगरे यांनी केली. टिंगरेंच्या शिफारस पत्रावर मुश्रीफांचा शेरा आहे आणि म्हणूनच तावरेची नियुक्ती झाली अशी माहिती ससूनचे डीन डॉक्टर विनायक काळे यांनी दिली. तर तावरे योग्य नव्हता तर तसा अहवाल देणं डीनचं कर्तव्य होतं असं मुश्रीफांनी म्हटलंय. आमदार सुनील टिंगरे यांनी ते पत्र दिलेलं होतं की त्या पत्रावरती आमच्या मंत्री महोदयांनी लिहिलेलं होतं अधिष्ठाता यांना की डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे कार्यभार द्यावा, कारण ते प्राध्यापक या पदावरती कार्यरत आहेत. मेडिकल काउन्सिलच्या त्या नियमाप्रमाणे जे प्राध्यापक असतात त्यांना सुप्रिटेंडेंट या पदावरती नियुक्ती देणं क्रमप्राप्त असतं. अशा पद्धतीचा त्याच्यावरती मजकूर होता आणि त्या आदेशाला अन्वये मी तशा पद्धतीची एग्जीक्यूटिव ऑर्डर मी काढलेली होती. मैं आमदार की सिफारिश पर वो बोला था, मैंने किया था, लेकिन जो रैट जो सवाल हुआ उनको हमने निकाला था, अभी वो नहीं थे. लेकिन आपका नाम आ रहा है. हमने तात्काल मैं बोला ना आपको, आपने चिट्ठी दिया था. अरे चिट्ठी नहीं दिया था. एमएलए एमपी जब देते हैं उन पर हम देते हैं सिफारिश, वो अधिकार नहीं करने के, लेकिन उनको वो निकाला नहीं. उसके बाद ऐसा नहीं होता. सिफारिश करने के बाद वो लोगों ने बोलना चाहिए अधिष्ठाता डीन ने कि ऐसा ऐसा है, तो उनको वो नहीं करना चाहिए था. उन्होंने बिना जाने सिफारिश ऐसा मंत्री को क्या होता है, क्या वो क्या ब्रह्मज्ञानी है क्या. धंगेकर आणि अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. धंगेकर आणि अंधारे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्याचं देसाई यांनी म्हटलं. तर देसाईंच्या नोटीशीची वाट बघतोय, कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार आहे असं उत्तर यावर धंगेकरांनी दिलं आहे. श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे. याच्यात कुठलंही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत. त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागे ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल. तेवढे पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहे? बघा सगळे पुरावे माझ्याकडे तयार आहेत, त्यांच्या नोटीसची वाट बघतोय. म्हणजे नोटीस आली की तुम्ही तुमचे पुरावे बाहेर काढणार? सगळे भंगच करतो ना, त्यांच्या हक्कात ते भंग करतो हक्काचे. म्हणजे की जरी नोटीस आली तरी कोणती कारवाईची तुम्हाला काही तमा नाही? माझ्याकडे बघून वाटतं का तुम्हाला घाबरेल असं वाटतंय का? घाबरतील ते मी सुरुवात झाली तर. अजून त्यांच्यावर बोलायला सुरुवात नाही केली. ज्या दिवशी बोलन त्यांच्यावर तर ते मग मला घरी येऊन भेटतील, भाऊ आता बास झालं. आणि आता बातमी आहे ती आव्हाडांसंदर्भातली. भुजबळांकडून जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण करण्यात आली आहे. आव्हाडांची भावना चांगली होती, त्यांनी नंतर माफी मागितली असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. आव्हाडांनी काल महाडमध्ये मनुस्मृतीचा फोटो फाडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. त्यानंतर आव्हाडांनी याची माफी सुद्धा मागितली. तर आव्हाडांची पाठराखण केल्यानं अंधारे आणि भुजबळांबाबत आश्चर्य वाटतं. आंबेडकरी विचारांबाबत तुमच्या मनात काय आहे ते स्पष्ट होतंय असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय. चांगले होते की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही. आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर ठेवून पाहिलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्याने, आणि सगळ्यांनी ते तसंच त्याचं अनुकरण केलं. पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली. हा मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल. मला खरं म्हणजे भुजबळ आणि सुषमा अंधारेचं आश्चर्य वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची पाठराखण करणं म्हणजे आंबेडकरी विचाराच्या बाबतीत आपल्या मनात नेमकं काय आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतो. त्यांच्या भूमिकेचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. जर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी ही गोष्ट केलेली आहे, त्या ठिकाणी जे गुन्हे दाखल केलेत त्याचा आधार घेऊन त्याला तुरुंगात डांबलं पाहिजे.
दरम्यान हवं तर फाशी द्या, पण मी मनुवादाच्या विरोधामध्ये उभा राहणार असं म्हणत आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तसंच माझ्याकडून काल चूक झाली त्याबाबत मी माफी मागितल्याचं आव्हाड म्हणाले. नंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली, त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली. त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मला फाशी द्या, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या, सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणार कार्यकर्ता आहे मी. अजितदादा गटामध्ये प्रवेश केल्यानंतर किरण शिखरे पुन्हा एकदा पवार गटामध्ये परतले आहेत. अजित पवार गटामध्ये माझा प्रवेश हा बळजबरीनं करण्यात आला होता असा गंभीर आरोप किरण शिखरे यांनी केला आहे. तर किरण शिखरेंवर कोणताही दबाव नव्हता, दबाव आणण्या इतके किरण शिखरे मोठे नाहीत अशी टीका आनंद परांजपे यांनी केली आहे. धीरज शर्मा, सोनिया दुहान हे माझे अतिशय जवळचे सहकारी होते. त्यामुळे मला कुठेतरी वाटत होतं की त्यांनी पवार साहेबांबरोबर निष्ठेने राहावं. मी ओबरॉय हॉटेलला भेटायला गेल्यानंतर मला असा दबाव टाकण्यात आला की तटकरे साहेबांचे तुमचे खूप चांगले संबंध आहेत, तुम्ही 2 मिनिटं साहेबांना भेटून घ्या. मी म्हणलं धीरज शर्मांना, मला प्रवेश जमणार नाही करायला, तुम्ही मला प्रेशर करू नका, मी विनंती करतो, मी जिथे आहे तिथे निष्ठेने आहे, मी कुठेही गेलेलो नाही. मी 24 तासाच्या आत माझ्या साहेबांकडे आलेलो आहे. माझ्या घरापर्यंत कन्व्हिन्स करायला माणसं पाठवली जात आहेत, पण कुठल्याही गोष्टीला मी बळी पडलं जात नाही. हे काही मी फोटो मुद्दामून दाखवणार आहे. याच्यामध्ये किरण शिखरे हे हसताना दिसत आहेत. जबरदस्तीने माझ्यावर खूप दबाव होता, असं असतं तर धरून पकडून नेलं असतं ना आम्ही त्यांना, आणि गळ्यामध्ये मफलर घातला असता. स्वखुशीने धीरज शर्मांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. किंबहुना ते एवढे मोठेही नाहीत की त्यांच्यावर दबाव, दडपशाही वापरायची गरज आहे. अजित पवार यांनी लवकर नार्को टेस्ट करावी असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. दोषी निघाल्यावर अजित पवार काय करणार हे सांगावं असं आव्हानच अंजली दमानिया यांनी दिलंय. अजितदादांना दोषी न निघाल्यास मी कुठेही बोलणार नाही असं दमानिया यांनी म्हटलं आहे. नार्को टेस्टची प्रश्नावली मी पोलिसांना देणार असं त्यांनी म्हटलं. तर सूरज चव्हाण यांच्यावर कायदेशीर ऍक्शन घेण्यासाठी प्रयत्न करणार असं दमानिया यांनी म्हटलं आहे. ॲब्सोल्युटली एक्सेप्टेड आहे. तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट तात्काळ करा, अगदी ताबडतोब करा. आणि जर तुम्ही दोषी निघालात तर काय करणार हे पण सांगा. आणि नाही निघालात तर मी संन्यास घेईन. मी याच्या पुढे कुठल्याही सोशल ऍक्टिव्हिटीवर पण बोलणार नाही, कुठल्याच याच्यात मी बोलणार नाही, एवढी मला गॅरंटी आहे. पण तुमची नार्को टेस्ट जी होईल त्याची प्रश्नावली जी आहे ती मी तयार करून पोलिसांना देणार. पण त्यांना असं वाटतं की सुपारी, काल जे त्यांची स्टेटमेंट्स होती, सुपारी घेणाऱ्या आहेत आणि अमुक रिचार्ज करणाऱ्या आहेत, त्यांच्यावर त्यांना मी 24 तासाची मोहलत पण दिली होती माफी मागायला, त्यांनी केलं नाही. याच्यावर मी आता त्यांची अक्षरशः म्हणजे लिगली जे पॉसिबल आहे ते करणार आहे. कारण ही सूरज चव्हाण, त्याच्यानंतर उमेश पाटील, त्याच्यानंतर अमोल मिटकर या तिघांनी जे बोललेत तर त्यांची डोकी तेवढीच चालणार. आणि त्यांना त्यांच्या नेत्यांना प्रूव्ह करायचं असतं की आम्ही किती चांगले आणि बघा आम्ही तुमच्यासाठी किती लढतोय. तर ते कामं आणि त्यांची डोकी ती तेवढीच राहणार. देशामध्ये लोकसभा निवडणुकीमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. देशामध्ये 1 जूनला लोकसभा निवडणुकीचं अखेरच्या टप्प्यामधलं मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये मोदींच्या वाराणसी मतदारसंघामध्ये मतदान होईल. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी पुढील 3 दिवस आता कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कन्याकुमारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. पुढचे 3 दिवस ते इथे ध्यानधारणा करणार आहेत. 1 जूनला लोकसभा निवडणुकीचं अखेरच्या टप्प्यातलं मतदान होईल. आजची प्रचार सभा संपल्यानंतर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये आहेत आणि इथे ते ध्यानधारणा करणार आहेत. पुढचे 3 दिवस ते इथे ध्यानधारणा करणार आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी गुन्हे शाखेची मोठी कारवाई. मनोज संघू नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनियरला एसआयटीने अटक केली आहे. कोसळलेल्या होर्डिंगला संघूने स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया.
राहुल गांधींना 19 ऑगस्टला पुणे कोर्टामध्ये हजर राहावं लागेल. वीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी कोर्टामध्ये हजर राहावं लागेल. सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधींच्या विरोधामध्ये फौजदारी खटला दाखल. भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे आभार मानले. तुम्ही अशा प्रसंगामध्ये सत्याच्या बाजूने उभे राहिलात, आपले आभार. आव्हाडांचं ट्विट. जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक, पण त्यांच्याकडून झालेल्या कृत्य नजरचुकीने एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. तर हे प्रकरण उचलून धरणं हे राजकीय षडयंत्र असल्याचा जलील यांचा आरोप. मंत्रालय परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न. ठाण्यातील कोटनाका परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी. जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी. नवी मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं आंदोलन. आव्हाडांच्या फोटोला चपलेनं मारत फोटो फाडत निषेध व्यक्त. आव्हाडांना तात्काळ अटक करण्याची मागणी. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. कार्यकर्त्यांकडून आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या प्रतींचं दहन. नाशिक शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आव्हाड समर्थक एकवटले. गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून आव्हाडांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा. गोंदियातील बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजपचं जोडे मारो आंदोलन. आणखी एक महत्वाची बातमी. आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांच्यामध्ये चर्चेची शक्यता आहे. तर याआधी बाळा नांदगावकर यांनी फडणवीसांची भेट घेतली होती आणि आता आशिष शेलार स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेत. विधान परिषद निवडणुकीसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मनसेकडून देखील अभिजित पानसे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर भाजप देखील आपला उमेदवार देणार आहे आणि त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवार असतील तर त्यामध्ये संघर्ष होऊ शकतो आणि म्हणूनच आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात अजित पवार गटाचं आंदोलन. मिलिंद चौकातील आंदोलनामध्ये आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नांदेड शहरामध्ये भाजपच्या वतीने जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन. आव्हाडांविरोधामध्ये गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल. हवामान विभागाची माहिती. पुढील 10 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार. 75 दिवसांपासून बंद असलेलं विठुरायाचं चरण दर्शन 2 दिवसानंतर सुरू होणार. मंदिर गाभाऱ्याचं पुरातन दृश्य पाहण्याची भाविकांची प्रतीक्षा 2 जूनला संपेल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये बांधकाम थांबवण्याचे आदेश देणार. महाराष्ट्रामध्ये सध्या अवघा 26% पाणीसाठा शिल्लक. पाण्याची बचत करण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेणार. जालन्यामधील जवखेडामध्ये कुंभार समाजामधील संत्रे कुटुंबातील विजय वडेट्टीवारांनी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी कुंभार समाजातील संत्रे कुटुंबियांचं घर पाडल्याची घटना. वडेट्टीवारांसमोरच कुटुंबाने टाहो फोडला. मोक्याच्या जमिनी बळकावण्याचा प्रकार रावसाहेब दानवेंकडून सुरू. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा रावसाहेब दानवेंवर गंभीर आरोप. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचं भान ठेवावं. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटावं. शिंदेंच्या शेतातील व्हिडिओवरून पटोलेंची टीका. सामनातून केलेल्या आरोपांवरून राऊतांनी 48 तासात शिंदेंची माफी मागावी, नाहीतर राऊतांना जेलमध्ये जावं लागेल. संजय निरुपम यांचा इशारा. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय होणारच. माझी 2029च्या निवडणुकीची तयारी सुरू. गंगापूर विधानसभेचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचा दावा. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर. खंडोबा माळ परिसरामध्ये उदयनराजेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. Brought to you by V-Guard.